ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं। बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं। काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप। सुनेत्र पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळेस फोडू। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा। शरद पवारांचा सुनेबद्दलचा आदर कुठे गेला, संजय काकडेंचा सवाल। 24 तास वाट पाहू, अन्यथा सरळ करू। कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका। काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या। गुंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा। राज्यभरात गुंगी गुडिया वक्तव्याचे तीव्र पडसाद। मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। हर्षवर्धन सपकाळांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं। पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड। काम सुधारा नाहीतर विकेट पडणार, एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना सज्जड दम। 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळात मोठ्या खांदेपालटाचीही शक्यता। शिवसेना कोणाची, पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवणार की कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष। राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार। देशाला सध्या दबाव गटाची गरज आहे। राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळाचा। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित। राज्यसभेतही काश्मीरच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना मोठा गोंधळ। मार्क झुकरबर्गला माफी मागावीच लागेल, मोदींचा व्हिडिओ हटवल्यानं संसदीय समिती आक्रमक। 3 दिवसांचं अल्टिमेटम देत सेफ हार्बर कायद्याचा लाभ रद्द करण्याचा इशारा। आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25% कायम आहे। कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही, करदात्यांना मोठा दिलासा।